Good morning, all of you. Good morning, all of you. Today I welcome you in electrical engineering department. The today's subject is fundamental of electrical engineer, and the topic is the basic electrical parameters. Okay, so I welcome you all to the electrical engineering department. So the today's topic is the basic electrical parameters. Okay, so this is the fundamental of इलेक्ट्रिकल. ओके, सो याच्यामध्ये ज्या काही इलेक्ट्रिकलच्या बेसिक कन्सेप्ट असणार आहेत. ओके, ज्यामध्ये व्होल्टेज असेल, करंट असेल आणि रेजिस्टन्स, या सगळ्यात तीन महत्त्वाच्या इलेक्ट्रिकलच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाच्या ह्या तीन कन्सेप्ट आहेत. फर्स्ट वन इज दी व्होल्टेज, सेकंड इज दी करंट अँड थर्ड इज दी रेजिस्टन्स. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी नो दी हाऊ द करंट इज फ्लो और हाऊ द व्होल्टेज इज फ्लो और व्हॉट इज द रेजिस्टन्स. ओके, सो त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं आहे की इलेक्ट्रॉन्स जे काय असतात, जसं की तुम्ही फिजिक्समध्ये शिकला असाल की इलेक्ट्रॉन्स हॅव अ नेगेटिव्ह चार्ज. ओके, सो आता आपला जो काही कंडक्टर असतो तो कंडक्टर मेटलपासून तयार झालेला असतो. ओके, सो कोणतंही मेटल असेल त्या मेटलमध्ये मोठ्या प्रमाणात किंवा लार्ज अमाऊंटमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, सो ते फ्री इलेक्ट्रॉन्स काय करतात, तर ते फ्री इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणी असतात की जे मूव्ह होत नाहीत. ओके, ज्या वेळेला आपण कोणताही एखादा फोर्स किंवा काहीही अप्लाय करून जर आपण ते करंट किंवा त्या इलेक्ट्रॉन्सला आपण जर मूव्ह करू शकलो, सो आता बघा कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स दॅट इज EMF. ओके, हा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय, शब्दातच अर्थ आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आपण आता तीन शब्दामध्ये कन्वर्ट करूया किंवा डिवाइड करूया. इलेक्ट्रो दिस इज द फर्स्ट वर्ड, मोटिव्ह इज द सेकंड वर्ड अँड फोर्स इज द थर्ड वन. सो मोटिव्ह मीन्स मोशन और द मूवमेंट. ओके, अँड इलेक्ट्रो मीन्स द इलेक्ट्रॉन्स. ओके, सो मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स ड्यू टू द फोर्स दॅट इज कॉल्ड ॲज EMF. ओके, सो आता डेफिनेशन काय आपण बघूया. The electric force or pressure that causes the electrons to move in particular direction. ओके, सो एखाद्या कोणत्याही डायरेक्शनमध्ये जर तुमचे इलेक्ट्रॉन्स मूव होत असतील ड्यू टू सम प्रेशर इज कॉल्ड ॲज EMF और इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके, सो आता डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की हे सगळे जे काय आहेत ते फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्या फ्री इलेक्ट्रॉन्सला तुमची जी काय बॅटरी आहे किंवा तुमचा एखादा व्होल्टेज सोर्स असेल, हा व्होल्टेज सोर्स तुमच्या करंटला किंवा तुमच्या इलेक्ट्रॉन्सला काय करणार आहे, मूव्ह करणार आहे. म्हणजे आपण त्यावेळेला काय करतो, बॅटरी ॲज अ प्रेशर मीन्स बॅटरीचं तुमचं जे काय आउटपुट असणार आहे दॅट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तुमची जी काय बॅटरी असणार आहे ती बॅटरी काय करणार आहे, इलेक्ट्रॉन्सला मूव्ह करणार आहे. ओके, सो मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स ड्यू टू प्रेशर इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. साधं सिंपल आहे, लक्षात ठेवा. movement of electrons due to any force that is called as electromotive force. Okay, so electromotive force always measured in volts. EMF ला दुसरं नाव व्होल्टेज सुद्धा आहे. ओके, सो आता आपण बघितलं की इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय, द इलेक्ट्रिक फोर्स कॉजेस और मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स ड्यू टू दी इलेक्ट्रिक फोर्स और ड्यू टू इलेक्ट्रिक प्रेशर इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि हे मेजर कशात करतो आहे आपण, तर व्होल्ट्समध्ये मेजर करतो आहे. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिकल करंट. आता तुम्हाला प्रेशर माहीत आहे किंवा तुम्हाला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय माहीत झाला. ओके, सो जे इलेक्ट्रॉन्सला आपण इकडून तिकडं मूव्ह करतो आहे ड्यू टू सम प्रेशर. ओके, सो जे मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, so the flow of electrons is known as current or flow of electrons is known as electric current. okay, so electric current म्हणजे काय, आता तुम्हाला माहीत आहे, आपण मगाशी बघितलं की बॅटरी हा काय आहे तुमचा EMF सोर्स आहे. समजा हे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स जर तुम्ही मूव्ह केला, समजा आपण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जाऊया, पॉझिटिव्हपासून इलेक्ट्रॉन्स मूव्ह केला तर थ्रू बल्ब परत दुसऱ्या निगेटिव्ह टर्मिनलकडं ते येणार आहे. ओके, सो ह्या मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत, म्हणजेच कोण फ्लो होतो आहे, करंट फ्लो होते. ओके, सो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नोन ॲज और इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. ओके, मेजर्ड इन ॲम्पियर और ए. ओके, सो तुमचा जो काही इलेक्ट्रिकल करंट आहे हा इलेक्ट्रिक करंट आपण ॲम्पियरमध्ये मेजर करणार आहोत.
Okay, so this is the two concepts, that is EMF and second is the current. थर्ड कन्सेप्ट जो काय आहे तो थर्ड कन्सेप्ट म्हणजे काय तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, सो एका ठिकाणी असणारं तुमचं जे काय इलेक्ट्रिकचं पोटेन्शियल असणार आहे ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय आहे. आता बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल मीन्स वॉट, वर्क डन अगेन्स्ट दी फोर्स ऑफ रिपल्शन टू ब्रिंग चार्ज क्लोजर टू वन अदर किंवा अदर वन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता साधं सिंपल लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय, समजा तुमच्याकडे दोन चार्जेस आहेत जसं की इथं दाखवलेत, चार्ज पार्टिकल 1, चार्ज पार्टिकल 2, और इथं म्हणूया आपण ए अँड बी. ओके, सो हे ए आणि बीमध्ये असं काहीतरी रिलेशन असणार आहे किंवा असं काहीतरी असणार आहे की जर तुम्ही कोणताही चार्ज जर एकमेकाच्या जवळ घेऊन गेला तर त्याच्यामध्ये एक फोर्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणतो. जर इलेक्ट्रिक चार्ज एकमेकाच्या जवळ घेऊन जर तुम्ही गेला, जसं की तुमचा मॅग्नेट असते, दोन मॅग्नेट जर एकाच्या जवळ जर सेम पोलॅरिटी असतील, समजा नॉर्थ पोल जवळ जर आणला आपण दोन मॅग्नेटचा, तर तो काय करतोय, त्याच्यामध्ये एक फोर्स ऑफ रिपल्शन तयार करते. म्हणजे काय, तो त्याला दूर फेकतोय. ओके, सो तो काय आहे, त्याच्यामधला फोर्स आहे. सो सेम इथं तुमचे दोन इलेक्ट्रिक चार्ज पार्टिकल्स आहेत. हे इलेक्ट्रिक चार्ज पार्टिकल्स ए आणि बी समजा एकमेकांच्या जवळ आणले तर ते काय करणार आहेत, एकमेकापासून दूर फेकणार आहेत किंवा जो काय फोर्स ऑफ रिपल्शन आहे तो त्याच्यावरती ॲक्ट होणार आहे. सो ते फोर्स ऑफ रिपल्शन जे काय तुमचं ॲक्ट होणार आहे, ते फोर्स ऑफ रिपल्शन इज नथिंग बट दी इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट वन पॉईंट. ओके, सो आता पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स इज नथिंग बट युअर व्होल्टेज. ओके, EMF आणि व्होल्टेज या सगळ्याचं युनिट जे काय तुमचं पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय आहे, व्होल्ट आहे. ओके, सो डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिक पोटेन्शियल्स ॲट दोज पॉईंट्स इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स. आता बघा, इथं तुमच्याकडे दोन पॉईंट आहेत, ए पॉईंट आणि पॉईंट बी. सो समजा पॉईंट ए आणि पॉईंट बी या दोन्हीमधला डिफरन्स म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा डिफरन्स, तो म्हणजे तुमचं काय असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, सो इथं फॉर्म्युला बघा, VAB इज इक्वल्स टू व्होल्टेज ॲट ए मायनस व्होल्टेज ॲट बी, म्हणजेच काय, पोटेन्शियल डिफरन्स. सो पोटेन्शियल डिफरन्स इज ऑलवेज मेजर्ड इन वोल्ट्स. लक्षात ठेवा, पोटेन्शियल डिफरन्स, EMF आणि व्होल्टेज या तिन्हीचं युनिट एकच आहे, वोल्ट्स. इलेक्ट्रिक करंटचं युनिट आहे एम्पियर. ओके, सो टुडे वी स्टॉप हियर. सो दिस इज द फर्स्ट लेक्चर. इफ एनी क्वेरी, okay, thank you.